पावसाळा, हिवाळा असेल किंवा अगदीच तब्येत ठीक नसेल, तर हे गरम-गरम मटण आणि सूप खाण्यासाठी अतिशय पौष्टिक असं आहे. मटण आणि सूप बनवण्यासाठी अर्धा किलो मटण स्वच्छ असं धुवून घेतलं होतं 1 ते 2 पाण्याने. त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. ही रेसिपी अगदी कमी इन्ग्रेडियंट्समध्ये बनवली आहे, त्यामुळे अगदी लहान मुलेसुद्धा आवडीनेही खाऊ शकतात. अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटं छान असं मिक्स केल्यानंतर 10 मिनिटे मॅरिनेट करायला बाजूला ठेवायचं आहे. एका कुकरमध्ये 1 चमचा तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झाल्यावर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला 1 कांदा छान असा गुलाबी रंगावर परतवून घ्यायचा आहे. कांदा छान असा परतल्यानंतर जे आपण मॅरिनेट करून ठेवलेलं मटण आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे. 4 ते 5 मिनिटं मटण असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत. कलर थोडा चेंज झाला की बारीक चिरलेली कोथिंबीर त्याच्यावरून वरतून टाकायची आहे आणि ती सुद्धा छान असं परतवून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 मिनिटं परतल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून त्याला पाणी सुटेपर्यंत एक 5 ते 10 मिनिटं शिजवायचं आहे. 10 मिनिटांनी पाणी छान असं गरम झाल्यानंतर आणि मटणला देखील थोडं पाणी सुटल्यानंतर आपल्याला हे जे वरती ठेवलेलं गरम पाणी आहे ते त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. गरजेनुसार त्याच्यामध्ये आणखीन थोडंसं गरम पाणी टाकू शकता आणि नंतर कुकरचं झाकण लावून त्याच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या. मटण शिजण्यासाठी पूर्ण असा 35 ते 40 मिनिटाचा वेळ लागतो पूर्ण मटण शिजण्यासाठी. बऱ्याच वेळा कुकर आणि मटणची क्वालिटी यावर सुद्धा वेळ थोडा इकडे-तिकडे होऊ शकतो. पण 35 ते 40 मिनिटं कमीत कमी तरी हा वेळ लागतोच. आता शिट्ट्या झाल्यानंतर आणि कुकर थंड असं झाल्यानंतर आपलं मटण आणि सूप जे आहे ते खाण्यासाठी तयार झालेलं आहे आणि मटणसुद्धा छान असं शिजलेलं आहे. तर हे गरमागरम सूप तुम्ही पावसाळ्यात, थंडीत आणि सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी देऊ शकता. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.